मुंबईमधले रस्ते, मुंबईमधली रहदारी, मुंबईमध्ये रस्त्यावर बसकन मारायची आणि मुंबईमध्ये दंगल घडवून आणायची. कारण यांची बॅक हिस्ट्री तशी आहे. कारण त्यांनी अंतरवली सराटीमध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे, परत बीड शहरामध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे. आणि मग एवढी ज्याची हिस्ट्री आहे, जो सराईत माणूस आहे असे गुन्हे करणे आणि महाराष्ट्राला वेठीस धरणे, या सराईत गुन्हेगाराला जेलची जागा दाखवण्याऐवजी मुख्यमंत्री महोदय त्याच्याकडे तुम्ही शिष्टमंडळ पाठवताय, त्याच्यावर तुम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती नेमताय. अरे इथे तज्ञ कुठं आहे? स्टेट बॅकवर्ड कमिशन कुठं आहे? हायकोर्ट कुठं आहे? सर्वोच्च न्यायालय कुठं आहे? काय चाललंय? कायद्याचं राज्य आहे, इथं लोकशाही आहे आणि ओबीसीच्या हिताचं संरक्षण होणार का नाही ते तुम्ही आम्हाला सांगा. जरांगे मागच्या काळामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली होती, चौकशीची घोषणा सुद्धा सरकारने केली होती. मात्र त्या एसआयटी काय झालं? पुढे काय झालं? बघा, एसआयटी दाखल होईल, त्याच्यावरचे गुन्हे माघार घेतले जातील आणि त्याचं आंदोलन सुद्धा, त्याचे जे चेले चपाट आहेत ना, हे वाळू किंग, मटका किंग, गुन्हेगार ज्यांच्यावर हद्दपारी झाल्या, जे जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे माघार घेण्यासाठीच हा माणूस प्रशासनावर दबाव टाकतोय. आणि मग जर असा मोर्चा काढून प्रशासनावर दबाव टाकून जर गुन्हेगार